हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्र. मी प्रगती. आपण इंग्लिश ग्रामरची तयारी करत आहे आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये जो हाय स्कोरिंग टॉपिक आहे तो आपण बघतोय. यात आपण नाउन हा चॅप्टर बघितलेला. आज आपण प्रोनाउनबद्दल माहिती करून घेऊयात. प्रोनाउन दिसायला सोपे वाटतात, पण ॲक्च्युली ते जितके डिटेलमध्ये आपण अभ्यासू आणि त्यांचे जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं. अगदी डिटेलपासून आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा स्कोरिंग टॉपिक असतो तिथे आपण हातचे मार्क घालवायचे नाही आहेत हे समजून घ्यायचं असेल तर कन्सेप्ट्स क्लिअर असावे लागतील. आणि कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायच्या असतील तर जितकं शक्य आहे तितकं डिटेलमध्ये अभ्यासूयात. आपण पहिल्यांदा बघा, आता आपण प्रोनाउनची डेफिनेशन बघूयात. आपण असं म्हणतो की नावाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, बरोबर? नामाऐवजी वापरतो तो सर्वनाम. त्याची डेफिनेशन बघा, अ वर्ड यूज इन प्लेस ऑफ अ नाउन इन ऑर्डर टू अवॉइड रिपिटेशन ऑफ द नाउन. म्हणजे सतत 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 आपण एखाद्या व्यक्तीचं नाव उच्चारत असेल तर ते रिपिटेशन टाळायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी प्रोनाउन वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल बघते आता. आपण जर म्हटलं प्रिया इज अ क्लेवर गर्ल, प्रिया लिव्स इन पुणे. आता इथे आपण एक दोन एक्झाम्पल म्हणून वाक्य बघितलेली आहेत. प्रिया इज अ क्लेवर गर्ल, प्रिया लिव्स इन पुणे. मग आता इथे प्रिया हे नाव जे आहे हे प्रॉपर नाउन आहे आणि हे प्रॉपर नाउन प्रत्येक वाक्यामध्ये आपण तिच्याबद्दल माहिती सांगताना प्रिया 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 असं लिहिणार आहे का? नाही. आपल्याला तिथे अवॉइड करायचं आहे रिपिटेशन. म्हणजे सतत आपण जर एखादं नाव उच्चारत गेलो तर ते संभाषण जे आहे ते खूप रटाळ होतं, कंटाळवाणं होतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने इथे चेंजेस करावे लागतात. नावाऐवजी आपल्याला प्रोनाउन वापरायचं आहे. मग प्रिया ही एक मुलगी आहे, हा एक सिंग्युलर कर्ता आहे, त्यामुळे आपण शी हे प्रोनाउन नावाऐवजी वापरत आहोत. ठीक आहे, मग हे झालं प्रोनाउन. आता प्रोनाउनचे टाईप्स असतात. पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, त्याचबरोबर इनडेफिनेट प्रोनाउन. असे वेगवेगळे आपल्याला प्रकार प्रोनाउनमध्ये अभ्यासायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जो असतो तो असतो पर्सनल प्रोनाउन्सचा. आपण इथे बघूयात पर्सनल प्रोनाउन्स कोणते कोणते असतात. त्यामध्ये पण तुम्हाला मी एकदम छान डिटेलमध्ये सांगते. पर्सन जे असतात म्हणजे जो बोलणारा आहे तो असतो फर्स्ट पर्सन, आपण ज्याच्याशी बोलत आहोत तो असतो सेकंड पर्सन, आणि जो समोर नाही आहे किंवा आपण तो लांब आहे असं दाखवतो, कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो, त्यावेळी ते असतं थर्ड पर्सन. ठीक आहे. आणि हे जे पर्सन्स आहेत हे संभाषणामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि यावरती आपल्याला खूप रूल्ससुद्धा अभ्यासावे लागतात. त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा समजून घ्या. फर्स्ट पर्सनमध्ये आपल्याकडे सिंग्युलर आणि प्ल्युरल असे दोन प्रकार आहेत. फर्स्ट पर्सनमध्ये सिंग्युलरमध्ये आय हा कर्ता वापरतात आणि प्ल्युरलमध्ये आपण वी हा कर्ता वापरतो. आय म्हणजे मी, आणि जेव्हा आपण सगळ्यांबद्दल आम्ही म्हणून बोलत असेल त्यावेळी आपण अनेक वचनात आहेत, पण बोलणारा कर्ता तोच आहे, त्यामुळे आपण तिथे वी हे प्ल्युरल प्रोनाउन वापरतो. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर सेकंड पर्सनमध्ये दोन्ही ठिकाणी सिंग्युलर आणि प्ल्युरलमध्ये आपल्याला यू हा शब्द बघायला मिळतो. ओके. आता हा सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे हे आपल्याला लक्षात येत नाही, पण वाक्यरचनेवरून जर तुम्हाला अर्थवाक्याचे समजले तर तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. आता इथे तुम्ही बघितलं तर सेकंड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याशी बोलत आहोत तो एकही असू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी कोणाशी तरी बोलत आहे, माझी फ्रेंड आहे, तर ती एकच आहे. मी तिला म्हणत असणार यू आर व्हेरी स्मार्ट. आता इथे तिच्याबद्दल मी बोलले तर इथे कुठला मी सब्जेक्ट वापरलेला आहे? यू हा सब्जेक्ट आहे आणि तो काय इथे वाक्यात काम करत आहे? प्रोनाउनचं काम करत आहे. आपल्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेचे जे पेपर्स तुम्ही आहेत बघितले PYQ, तर त्यात आपल्याला पार्ट ऑफ स्पीच काय आहे हे सुद्धा लिटरली विचारलेलं आहे. त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ही व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता इथे आपण यू हे प्रोनाउन सेकंड पर्सनसाठी वापरलं. थर्ड पर्सनसाठी आपल्याकडे 3 कर्ते असतात, ही, शी आणि इट. आता हे जे 3 आहेत हे आपण मेल असेल तर आपण तिथे ही हा कर्ता वापरतो, तो प्रोनाउनचं काम करतो. त्यानंतर फिमेल असेल तर आपण शी हे प्रोनाउन वापरतो, आणि इट जे आहे हे आपण शक्यतो ज्या निर्जीव गोष्टी आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यासाठी, किंवा म्हणजे जेंडर न्यूट्रल आहेत त्या सब्जेक्टसाठी. आता जेंडर न्यूट्रल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, चाइल्ड म्हणजे मूल. यात आपण स्पेसिफाय करतोय का की तो मुलगा आहे का मुलगी आहे? बेबी हा शब्द सुद्धा बघा तुम्ही, बेबी हे आपण मुलासाठी पण वापरू शकतो, मुलीसाठी पण वापरू शकतो. मग हे जे असे इनडेफिनेट आहेत किंवा आपण ज्यांना आयडेंटिफाय करू शकत नाही त्यांना संबोधताना आपण थर्ड पर्सनमध्ये इट,
हे प्रोनाऊन वापरतो. ठीक आहे. आणि हे जे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन जे आपण बघतोय हे तुम्हाला वाक्यरचनेमध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण त्यावरून वाक्यरचना कशा करायच्या, व्हर्बचे कोणते फॉर्म्स वापरायचे हे सुद्धा आपल्याला समजायला मदत होते. मग आता थर्ड पर्सनमध्ये सिंग्युलरमध्ये ही, शी, इट हे 3 कर्ते बघितले. आणि जर प्लुरल आपल्याला वापरायचं असेल तर आपण ते वापरणार THEY, दे. दे मध्ये ते सगळे असं आपण म्हणतो, त्यावेळी आपण थर्ड पर्सन अनेक वचनामध्ये हे कर्ते वापरलेले आहेत. आता तुम्हाला हे लक्षात आलं फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन काय आहे. मग आता आपण हे जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत या टॉपिकबद्दल थोडीशी जास्त माहिती बघूयात. प्रोनाउन्सचे बरेच प्रकार आहेत. आपण मगाशी बघितलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असतं, पर्सनल प्रोनाउन असतात. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनमध्ये धिस किंवा दॅट हे शब्द येतात. ह्याचं प्लुरल असेल तर दीज किंवा दोज असं होऊ शकतो. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, दाखवणे, दर्शवणे. एखादी गोष्ट दर्शवत असताना आपण जे काही, फॉर एक्झाम्पल दिस इज अ पेन, दिस इज अ बॉटल असं आपण म्हणतो, त्यावेळी दाखवताना जो वापरला हा आहे दर्शक सर्वनाम डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणजे क्रिया एकामेकांवर होते. एक्झाम्पल बघा तुम्ही, ईच अदर किंवा वन अनदर. आता एक खूप महत्त्वाचं रूल इथे कव्हर होतं, लक्षात घ्या. ईच हा शब्द जर वापरला असेल तर हा फक्त 2 व्यक्तींसाठी, 2 कर्त्यांसाठी वापरलेला असतो. आणि वन अनदर हे मोर दॅन 2 म्हणजे इथे डेफिनेटली 3 किंवा 3 पेक्षा जास्त कर्ते असणार आहेत. ओके. जर ईच शब्द तुम्हाला इथे दिलेला असेल, ईच अदर, तर इथे आपल्याला ईच सोबत नेहमी अदरचं पेअरिंग करायचं. आणि जर वन म्हटलं तर वन सोबत वन अदर असं होत नाही, वन अनदर अशीच आपल्याला ही फ्रेज वापरावी लागते. हेच प्रोनाउन आपल्याला वापरावं लागतं. ते कुठलं प्रोनाउन आहे, रेसिप्रोकल प्रोनाउन. इथे क्रिया एकामेकांवरती होत असते. त्यानंतर आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन स्वतःबद्दल अधिक माहिती सांगायची आहे. आपण म्हणतो ना, मी स्वतः ते केलं, तो स्वतः आला होता, त्याने स्वतःनी मला सांगितलं. मग हा जो स्वतः शब्द आहे हा इंग्लिशमध्ये आपण लिहित असताना त्या ठिकाणी आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा एम्फटिक प्रोनाउन वापरतो. आता रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, त्याच कर्त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि एम्फटिक म्हणजे काय, तर एम्फटिक प्रोनाउन हे त्या कर्त्यावर भर देतं. म्हणजे कर्ता खूप महत्त्वाचा होऊन जातो आपल्या संभाषणात सांगताना. तो स्वतः मला बोलला, मग इथे आपण काय म्हणतोय, तो जो कर्ता आहे तोच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आपण जो फरक आहे तो समजून घेऊयात. सुरुवातीला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनची डेफिनेशन बघू. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये आपण काय म्हणतो, जेव्हा कर्ता स्वतःवर क्रिया करतो, स्वतःला महत्त्व देतो, तेव्हा त्या वाक्यातील स्वतः हा शब्द दाखवण्यासाठी आणि कर्ता एखादी क्रिया स्वतः केली नेटाने सांगतो, तेव्हा तो एम्फटिक प्रोनाउन होतो. आलं लक्षात तुम्हाला. स्वतः शब्दासाठी सेल्फ असा हा इंग्लिश शब्द आहे, पण तो सेल्फ शब्द आपल्याला, आपण मगाशी जे कर्ते बघितले त्यांच्यासोबत वापरावा लागतो. आय हा जर कर्ता असेल फर्स्ट प्रोनाउनमधला, फर्स्ट पर्सनल प्रोनाउन जे आहे फर्स्ट पर्सनमधलं, त्याच्यासाठी आपल्याला माय सेल्फ असा हा एम्फटिक प्रोनाउन किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरावा लागतो. रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फटिकमध्ये काय फरक आहे ते पण आपण डिटेलमध्ये बघूयात. सुरुवातीला समजून घ्या, सिंग्युलर कर्त्यांसाठी आपण जेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतो त्यावेळी ते SELF सेल्फ असं वापरलेलं असतं. पण हेच जर तुम्हाला वी साठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं असेल तर आपण कसं वापरणार आहे, आवर सेल्व्स. एफ ऐवजी आपण VES हे ॲड करत आहोत. युअर सेल्फ हे सिंगल झालं सिंग्युलरसाठी, आणि अनेक वचनीसाठी आपण युअर सेल्व्स असं म्हणतो. ठीक आहे, युअर सेल्फ आणि युअर सेल्व्स. आलं लक्षात. त्यामुळे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन फक्त सेल्फ जोडलं प्रत्येक प्रोनाउनच्या पुढे म्हणजे ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होत नाही. त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल करेक्ट आहे ना हे सुद्धा क्रॉस चेक करायचं. ओके, तुम्हाला आता ही डेफिनेशन समजली आहे, तर आता आपण एक्झाम्पल बघूयात. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फटिक प्रोनाउनमध्ये काय डिफरन्स आहे. दोन्ही तर सेमच आहे, नाही. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जेव्हा करता स्वतःवर क्रिया करतो, जो सब्जेक्ट आहे त्याची जी केलेली ॲक्शन आहे तो ऑब्जेक्ट सुद्धा ती व्यक्ती स्वतःच असेल तर ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतो. फॉर एक्झाम्पल, ही कट हिमसेल्फ विथ अ शार्प ऑब्जेक्ट. आता या वाक्यामध्ये आपण 2 गोष्टी बघूयात. पहिल्यांदा तर आपण प्रोनाउन बघूयात सरळ सरळ. ही कट हिमसेल्फ. इथे ही हे काय आहे, प्रोनाउन आहे. पर्सनल हे आहे थर्ड पर्सन प्रोनाउन, आणि यामध्ये आपण हिमसेल्फ हा शब्द जोडतो. बरोबर. हिमसेल्फ म्हणजे काय,
त्याच्याकडून जी कृती झाली ती त्याच्यावरच झाली. काहीतरी बोट कट झालेला आहे किंवा काहीतरी कट झालेलं आहे, एखाद्या चाकूने सुरेने काहीतरी काम करताना तिथे ती क्रिया घडली, पण ती कोणावर घडली? त्याच्यावरच घडली. या वाक्यातला सब्जेक्ट कोण आहे? ही. आणि ऑब्जेक्ट कोण आहे? तोच आहे. त्याने केलेली क्रिया त्याच्यावरच घडली, म्हणून हे झालं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आलं लक्षात? हे झालं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि आता आपल्याला इथे एक महत्त्वाचा शब्द बघायचा आहे, तो म्हणजे कट. ही क्रिया कधी झालेली आहे? आता तुम्ही म्हणाल की मॅडम सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे आणि कट्स नाही लावलं तुम्ही, म्हणजे ही कट्स असं आपण लिहिलेलं नाही आहे. जर ही क्रिया नेहमी होत असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, हॅबिट असेल, तर आपण ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. पण या ठिकाणी हे वाक्य आपण पास्ट टेन्समध्ये, सिम्पल पास्टमध्ये वापरलेलं आहे. कारण कटचे तिन्ही फॉर्म्स काय आहेत? कट कट कट. जसं की पुट पुट पुट, शर्ट शर्ट शर्ट. त्याच पद्धतीने इथे आपण कट हा शब्द वापरलेला आहे. हे वाक्य सिम्पल पास्ट टेन्समधलं आहे. हे तुम्हाला इतकं डिटेलमध्ये शिकायचं आहे का? तर हो, कारण आयोगाने अगदी सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे कुठला टेन्स आहे हे ओळखा, इतकं सोपा प्रश्नसुद्धा असतो. पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, तुम्हाला तेवढं जे काही नॉलेज आहे ते मिळवलेलं असलं पाहिजे. कट, पुट, शर्ट या पद्धतीने असे व्हर्ब्स असतात. याचे V1, V2 आणि V3 हे सेमच आहे. ओके, 2 फॅक्ट्स आपण बघितले या सेंटेन्सबद्दल. आता इथे आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनवरती परत एकदा फोकस करूयात. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे हिमसेल्फ. ठीक आहे, सब्जेक्टकडून झालेली क्रिया स्वतःवर झालेली आहे, म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही एकच आहे. आता आपण दुसरं सेंटेन्स बघूया. ही हिमसेल्फ फॉरगेट्स अँड ब्लेम्स अदर्स. या मराठी वाक्यात आपण काय म्हणतोय? या इंग्लिश वाक्याचं आपण मराठी ट्रान्सलेशन काय करतोय? तो स्वतःच विसरतो आणि इतरांवरती दोष देतो. म्हणजे इथे त्या कर्त्याला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. बरोबर, इथे ॲक्शन घडलेली आहे सब्जेक्टकडून. आता हा सब्जेक्ट विसरण्याची जी क्रिया करत आहे तो स्वतः करतोय, पण तो ब्लेम कोणावरती टाकतोय? इतरांवर टाकतोय. म्हणजे त्याने केलेली क्रिया इतरांवर होत आहे, पण हा महत्त्वाचा आहे, कर्ता महत्त्वाचा आहे. म्हणून हे झालं एम्फॅटिक प्रोनाउन. एम्फॅटिक प्रोनाउन म्हणजे काय? आपण एम्फसिस, भर देत आहे. ओके, अशा पद्धतीने रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन ह्यातला एक खूप बेसिक फरक आहे. आणि इतकं डिटेलमध्ये शिकल्यानंतर आता तुम्हाला प्रश्न सोडवताना 100% काहीही अडचण येणार नाही. आपण एक PYQ सुद्धा सोडवून बघूयात या बेसिसवरती. त्याआधी आपल्याला रूल्स बघायचे आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सचे. बरेच रूल्स असतात, त्यातला मी एक सिम्पल रूल तुम्हाला आज सांगते. रूल असा आहे की प्रत्येकच वेळी आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं नाही. काही व्हर्ब्स असे असतात जे आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन शिवाय वापरायचे आहेत. कीप, क्वालिफाय, मूव्ह, रेस्ट, हाईड, टर्न हे जे शब्द आहेत, बेद, आता हे व्हर्ब आहे बरोबर. आणि जर तुम्ही बाथ म्हटलं तर ते नाऊन असतं. टेक अ बाथ म्हणजे आंघोळ कर, याचा अर्थ ते नाऊन म्हणून आपण वापरलंय. पण शी वॉज बेदिंग हर बेबी असं म्हटलं तर ते बेद वर्ब होईल. ठीक आहे, दोन्हीचा अर्थ आंघोळ करणे असाच असतो, पण हे व्हर्ब आहे आणि हे नाऊन आहे. इतक्या बेसिकमध्ये आपल्याला शिकावं लागणार आहे, तरच तुमचे सगळे प्रश्न बरोबर येतील. MPSCमध्ये प्रश्न सोपे विचारलेले असतात, कंबाईनला तर सोपे असतात, पण तुम्हाला ते दाखवलं गेलं आहे आत्तापर्यंत की इंग्लिश खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. विषय सोपा आहे तर तो आपण सोप्या पद्धतीने शिकायचा आहे. ओके, आपल्याला अजिबात जास्त घाई करायची नाही आहे आणि जितकं शक्य आहे तितकं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर हे जे शब्द आहेत यांच्यासोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं नाही. एक PYQ बघूयात. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. हे कीवर्ड्स ओळखायला शिका. तुम्हाला करेक्ट विचारलंय का इनकरेक्ट ते पण माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, द थीफ हिड हिमसेल्फ इन अ शेड. आणि सेकंड सेंटेन्स आहे ही हॅज आणि सेकंड सेंटेन्स आहे द थीफ हिड इन अ शेड. आता इथे व्हर्ब कुठला वापरलाय आपण? या वाक्यातलं व्हर्ब आहे हिड. मगाशी आपण जे व्हर्ब्स बघितले की ज्याच्यासोबत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं नाही, त्यात आपण हिड हा व्हर्बच नाही बघितला, हो ना? नाही, आपण हा शब्द बघितलेला आहे. हाईड हा शब्द आहे, हे V1 आहे आणि त्याचं V2 आणि V3 म्हणजे व्हर्बचे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म जे आहेत हे हिड असतात. स्पेलिंग चेंज होतं आणि त्यामुळे हा शब्द इथे आपल्याला पास्ट टेन्समध्ये वापरताना या पद्धतीने वापरायचा आहे.
मग हाईड असू देत किंवा हिड असू दे, शब्द तर तोच आहे, व्हर्बमधली ॲक्शन तर तीच आहे. मग ह्या व्हर्बसोबत आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही इथे बघा, द थीफ हिड हिमसेल्फ, हे इथे या ठिकाणी चुकलेलं आहे, आपल्याला ते काढून टाकावं लागेल. मग फर्स्ट सेंटेन्स जे आहे हे इनकरेक्ट आहे, ए इज इनकरेक्ट, या पद्धतीने याचा आन्सर असेल. सेकंड सेंटेन्स बघा, द थीफ हिड इन अ शेड, चोर एका शेडमध्ये लपला. मग इथे आपण हिड सोबत सेल्फ हा शब्द वापरलेला नाही किंवा हिमसेल्फ हे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन वापरलेलं नाही. आता इथे हे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन आहे का एम्फेटिक प्रोनाऊन आहे? तर हे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन आहे, बरोबर. तो लपला, तो स्वतः लपला वगैरे असं आपण म्हणत नाही. ओके, हिमसेल्फ हा शब्द आपण इथे काढून टाकणार आहे. आन्सर ऑप्शन 3 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. हा प्रश्न काही कॅन्सल वगैरे होणाऱ्यातला नव्हता किंवा हा प्रश्न अजिबातही चुकीचा नव्हता. ओके, ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे वगैरे असं नाही, क्लिअरली दिलं आहे, ए इनकरेक्ट आहे, त्यामुळे आपण ऑप्शन 3 सिलेक्ट करतोय. ठीक आहे, आता तुमच्यासाठी आपण एक होमवर्क क्वेश्चन दिलेला आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण जो काही रूल आत्ता बघितला त्याच्यावरच हा आधारित प्रश्न आहे. तुम्हाला समजला असेल तर तुम्ही याचा आन्सर नक्की मला द्या. क्वेश्चन काय आहे? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ही हॅज क्वालिफाईड हिमसेल्फ फॉर द पोस्ट. ही हॅज क्वालिफाईड फॉर द पोस्ट. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पोस्टसाठी क्वालिफाय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, आणि अभ्यास केला असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑप्शन्स आहेत, ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, ए अँड बी आर इनकरेक्ट, ओनली बी इज इनकरेक्ट. आता काय ऑप्शन सिलेक्ट करायचा ते तुम्ही अभ्यासून मला सांगा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे सगळे मत जे आहेत, अभिप्राय आहेत ते कळवा. अशाच पद्धतीने आपल्याला डिटेलमध्ये इंग्लिश शिकायचं आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या असेंट बॅचला एनरोल करा. सगळ्या डिटेल्ससाठी तुम्ही या आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.